चला, माझ्या ब्लॉगवरती इतक्या कमेंट्स केल्या होत्या तुम्ही पनीरच्या रेसिपीसाठी, ती आज मी शेअर करणार आहे. त्या अगोदर माझं सगळं काम उरकून घेतलं व्यवस्थितपणे. पटकन छान वरणाला फोडणी दिली, भाजी भाकरी सगळं काही झालं. दुसऱ्या साईडला मी दूधसुद्धा तापायला ठेवलं होतं. इथं मी डेअरीचं दूध यूज करते 2 लिटर. जवळपास तुमच्या डेअरी असेल तर नक्की तेच दूध वापरा. आता इथं मसाल्याचा डब्बा मी घासून ठेवला होता. ते मी कसं अरेंज करते तर खाली मी टिश्यू ठेवते, जेणेकरून मॉइश्चर जो असतो तो कंटेंट तो कमी होतो आणि आपले मसाले छान टिकतात. त्यानंतर राडासुद्धा कमी होतात. इथं माझं दूध तापलेलं आहे, सो मी घेतले व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात 2-2 चमचे घेतलेलं आहे. तुम्ही तुमचा अंदाज वापरू शकता. कमी पडलं तर एक्स्ट्रा व्हिनेगर परत वरतून टाका, दूध फाटस तोपर्यंत. आता बघा, पाणी आणि दूध एकदम वेगळं झालेलं आहे. दूध पूर्णपणे फाटलेलं आहे. त्यानंतर छान गाळून घ्यायचं कपड्यामध्ये. कपडा छान बांधून ठेवायचा आणि त्याच्यावरती वेट ठेवायचं छान असं. खूप वेट ठेवायचं जेणेकरून त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जातात. हे पाणी जे असतं ना ते सुद्धा तुम्ही यूज करा पीठ मळण्यासाठी, कारण त्याच्यातसुद्धा प्रोटीन असतं. बघा किती छान पनीर झालेलं आहे. चला, भेटूया आपण अशाच